यानंतर वेळ खूप झालेला आहे. फक्त आदरणीय खासदार साहेब डॉक्टर अजितजी गोपछड साहेब त्यांनी या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्यानंतर गुरुवार आशीर्वाद आहे. अधिक वेळ न दडवता अवघ्या थोड्या वेळात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अनावरण सोहळा श्री 1008 श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिवाचार्य आणि उपस्थित सर्व लिंगायत बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी आपल्या सगळ्या व्यासपीठाची मी माफी मागतो. वेळ खूप झालेला आहे, लोकांना भुका लागलेल्या आहेत, महिलांना आपल्या घरी जायचं आहे आणि धोंडे सरांचं एवढं सुंदर असं भाषण झाल्यानंतर मी फार जास्त लांबलचक भाषण करायची काही गरज नाही. मी फक्त काही 2-3 गोष्टी फक्त सांगणार आहे. की सुरुवातीला मला धोंडे सर म्हणाले की तुम्ही समाजभूषण आहात. मला प्रास्ताविकामध्ये डॉक्टर उच्चेकर म्हणाले तुम्ही वीरशैव भूषण आहात. परंतु मला या ठिकाणी सांगताना असं वाटतं की मी वीरशैव भूषण होण्याच्या इतका मोठा माणूस मी नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी लिंगायत समाजामध्ये जन्मलो, याचा मला जास्त अभिमान आहे. खरं तर मला इथे सांगताना अतिशय आनंद होतो की माझ्या आईचं माहेर मुखेड आहे आणि त्या मुखेडच्या गावामध्ये उत्साह हे गाव आहे. माझी मावशी इथं समोर बसलेली आहे, तिची बहीण इथं आहे माझ्या आईची, आणि माझ्या बहिणीचं सासर आहे चोंडी. म्हणजे माझी आई पण मुखेडची आहे आणि माझी बहीण देखील चोंडीची आहे. त्यामुळे या मुखेड तालुक्याचं ऋण माझ्यावरती आहे. या मुखेड तालुक्याचे माझ्यावरती उपकार आहेत. त्यामुळे मला राज्यसभा खासदार म्हणून आज माझ्यावरचं ऋण परतफेड करण्याची आज मला इथं वेळ आलेली आहे. आणि ती परतफेड अशी आहे की खरं तर या जिल्ह्यातल्या सर्व लिंगायत समाजाला या कार्यक्रमाच्या रूपाने एकत्र केल्याबद्दल या स्मारक समितीच्या सगळ्या मंडळींचं आणि शिवाचार्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात पहिले अभिनंदन करावं. आणि मी जे काही कर्तव्य माझं जे आहे मी सांगितलं आहे, कारण माधवरावनी पोट तिडकीनं सगळं सांगितलं. धोंडे सरांनी अंतःकरण पिळवटून सांगेपर्यंत म्हणजे मला असं वाटत होतं की धोंडे सर बोलत असताना एक प्रकारे ज्वालामुखी अशा प्रकारचा बाहेर येत होता. धोंडे सर म्हणत असताना कोणीतरी चिठ्ठी दिली, चिठ्ठी द्यायची गरज नव्हती. धोंडे सर ज्या पद्धतीनं बोलतात ते आचरणामध्ये पण आणतात. परंतु राज्यसभा खासदार म्हणून अजित गोपछडे तुझी काय जबाबदारी आहे? मी तर काही एक धेला दिला नाही, मी तर काही एक पैसा दिला नाही. येणार, महाराजांच्या पाया पडणार, भाषण करणार आणि स्वयंपाकाला काय केलं? मस्कलेची गोडधोड केला असेल. हा बुंदी आहे, बुंदी खाणार आणि ढेकर देऊन जाणार. म्हणजे राज्यसभा खासदाराचं काय कर्तव्य आहे? तर त्यामुळे माधवराव पाटील उच्चेकरजी, हनुमंतराव मस्कले, व्यंकटराव पाटील चांडोळकर, अंगदजी मैलारे, रामराव मस्कले, ओंकारप्पा मठपती, VS पाटील, दिगंबर सोनटक्के, शेखर पाटील, सतीश मटके, शिवसाम बंडे आणि गंगाधर पाटील, या सगळ्यांचं आपण परत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. या जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाला एकत्र केलं, या जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाला संघटित केलं, या जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाचा स्वाभिमान जागा करण्याचं काम या लोकांनी केलं. तुम्ही पुतळा उभा केला, पार्ट 1चं काम तुम्ही केलेलं आहे. आणि माझी माय इथली आहे, माझी बहीण इथली आहे, माझ्यावरती उपकार या तालुक्याचे आहेत. तुम्ही सर्व लिंगायत समाज एकत्र झालात, पार्ट 1चं काम तुम्ही केलेलं आहे. पार्ट 2चं काम करण्याचं जेवढा पैसा लागेल सुशोभीकरणासाठी तो सगळा पैसा देण्याची जिम्मेदारी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे या ठिकाणी शिवाचार्यांच्या साक्षीने घेत आहे.
आता तुम्ही म्हणताल की हे कसं शक्य आहे? धोंडे सरांनी म्हणलेला प्रश्न बरोबर आहे, कारण राजकारणी लोक बोलतात आणि निघून जातात. धोंडे सर, तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहात. इथं सनदी अधिकारी रामदास पाटील बसलेले आहेत आणि बकोट धरायला माझ्या बहिणीचे सासरचे लोक आहेत आणि आजूळचे माणसं बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझी राज्यसभाची खासदारकी अजून 4 ते 5 वर्ष आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आणि या ठिकाणी मी सांगतो, मी कर्तव्यानं, जबाबदारीनं आणि समर्पित भावनेनं हा जो महात्मा बसवेश्वराचा जो पुतळा आहे, जगज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा पूर्णपणे सुशोभित झाल्याशिवाय मी देखील थांबणार नाही आणि स्वतःला चैन पडू देणार नाही, असं या ठिकाणी परत एकदा तुम्हाला अभिवचन देतो. खरं तर या ठिकाणी एक अतिशय चांगला मुद्दा प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी मांडला. मी जास्त वेळ घेणार नाही. अनुभव मंडपम, खरं तर तुमचे म्हणावे तेवढे आभार, जेवढे म्हणावे तेवढे तुमचे ऋण धोंडे सर. आणि यासाठी राज्यसभा खासदार म्हणून मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं टाकायला तयार आहे. पंतप्रधानाला साकडं घालायची वेळ आली तर साकडं घालेन, पंतप्रधान कार्यालयामध्ये जाईल. माझ्या या समाजाचा अनुभव मंडपम त्या लोकांच्या ताब्यातून, धर्मांध लोकांच्या ताब्यातून बाहेर काढल्याशिवाय मी देखील खासदार म्हणून सुनानं बसणार नाही, हे या ठिकाणी तुम्हा सगळ्याला मी वचन देतो. खरं तर आज मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती करायची आहे. या निमित्तानं या सगळ्यांनी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम या सगळ्या लोकांनी, मुखेडच्या लोकांनी केलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी देखील केला नसेल असा लाजविणारा कार्यक्रम या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. खरं तर जेवढं यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. खरं तर मला अनेक गोष्टी सुचवायच्या होत्या, पण आमच्या सगळ्या भगिनींना परत जायचं आहे. या समाजाने आता एक कूच बदललेली आहे. राजकारणाची दिशा ओळखा, सामाजिक दृष्टिकोनाची दिशा ओळखा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये या समाजाने पुढे येण्याची आता ही वेळ आहे. समाजाचा एक राज्यसभा खासदार म्हणून तुमच्या पुढं मी दोन्ही हात पसरून भीक मागायला लागलेलो आहे की आता तरी आपला स्वाभिमान परत एकदा जागवा. आणि पुन्हा एकदा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टिकोनाने देखील नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे असे मला या ठिकाणी वाटते. माझ्या या भागातल्या अनेक तरुण तरुणींना पण विनंती करायची आहे, उद्योगशील व्हा. तुमचे हात कोणाच्या हाताखाली नोकरी करण्यासाठी तुमचं जीवन नाही आहे. तुमचे हात दुसऱ्याला नोकरी देण्यासाठी झाले पाहिजेत. याच्यासाठी उद्योग उभारा. त्यासाठी वरती सरकार आमचं आहे, खाली सरकार आमचं आहे. राज्यसभा खासदार तुमच्या जिल्ह्यातला आहे. तुम्हाला जी जी काही मदत लागेल ती मदत करायला हा खासदार सदैव तयार आहे. आपण सगळ्यांनी उद्योगाच्या माध्यमातून पुढे आलं पाहिजे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे, आत्ता धोंडे सरांनी ज्या पद्धतीने ज्या आनंदाच्या 2 गोष्टी सांगितल्या, त्या दुधामध्ये अजून साखर टाकायला मी आता तुमच्या समोर तयार आहे. धोंडे सर, 1.5 वर्ष झालं मला खासदार होऊन. तुम्ही पुतळे उभारण्याचं काम केलात. मी दुसऱ्या बाजूनं आमच्या वीरशैव लिंगायत समाजातले जे गोरगरीब तरुण मुलं मुली आहेत, मी पाहिलं नवी मुंबईमध्ये 1.5 लाख लेकरं आहेत शिकायला. नवी मुंबईमध्ये 1.5 ते 2 लाख लिंगायताचे लेकरं आहेत. आणि पिंपरी चिंचवड, पुणे भागामध्ये 1.25-2 लाख लिंगायत समाजातले गोरगरिबाचे तरुण मुलं मुली आहेत. कोणी IAS होण्यासाठी, कोणी MBBS होण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी नोकरीसाठी किरायानं त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आभार मानणार आहे, त्यांचं अभिनंदन पण करणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नवी मुंबई येथे आमच्या वीरशैव समाजातल्या, लिंगायत समाजातल्या गोरगरीब मुलांच्या हॉस्टेलसाठी नवी मुंबई येथे 5 एकर जागा आणि पिंपरी चिंचवड येथे 4 एकर जागा आपल्या लिंगायत समाजाच्या हॉस्टेलसाठी मंजूर केलेली आहे. आपलं कर्तव्य काय आहे? या मुखेडवाल्यांनी जे केलंय तेच आपल्याला करायचं आहे. त्या ठिकाणी जागा उभारली. मी पुण्यातल्या लिंगायतांना एकत्र केलं, मुंबईतल्या लिंगायतांना एकत्र केलं. म्हणलं ज्या पद्धतीनं मुखेडवाल्याकडे बघा. परवाच्या दिवशी बैठक घेऊन आलो धोंडे सर. त्यांना सांगितलं, आमच्या मुखेडमधल्या लोकांनी लिंगायत समाजातल्या स्वतःच्या घरातला पैसा अडका गोर गरीब माणसाचं रक्ताचं पाणी करून आम्हाला नाही मागितलं, बिलोलीवाल्याला मागितलं नाही, देगलूरवाल्याला मागितलं नाही,
अहमदपूरवाल्याला मागितलं नाही, आमच्या इथला पुतळा आम्हीच बसवणार. हे मुखेडवाल्याचं जे उदाहरण आहे ते मी मुंबईतल्या लिंगायताला सांगून आलो. हे मुखेडवाल्याचं उदाहरण पिंपरी चिंचवडच्या लिंगायतांना सांगून आलो. आणि त्या ठिकाणी ठराव असा झाला, धोंडे सर, मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो, 150 ते 200 लिंगायत उद्योगपती एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी ठरवलं की दोन्ही ठिकाणी भव्य अशा प्रकारची हॉस्टेलची उभारणी होणार. ज्या पद्धतीने उच्चेकर साहेब तुम्ही एका वर्षाचं जसं टार्गेट ठेवलंय, आम्ही 2 वर्षामध्ये वीरशैव लिंगायताचं हॉस्टेल बांधण्याची आम्ही त्या ठिकाणी भीष्म प्रतिज्ञा केली आहे आणि ते 2 वर्षात उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण बरोबर आहे, राज्यसभा खासदार झाल्यापासून 2 वर्ष झालं तू काय करायला लागलास? जबाब विचारण्याचं काम आहे शिवाचार्यांचं, जबाब विचारण्याचं काम आहे शिवा संघटनेचं, जबाब विचारण्याचं काम आहे व्यासपीठावरच्या लोकांचं, तुम्हा सगळ्याच. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना वचन देतो की माझी जी काही उरलेली जी काही राज्यसभा खासदारकीची जी काही टर्म आहे, धोंडे सर तुम्ही आदेश द्या. लिंगायत समाजातलं लेकरू असेल, लिंगायत समाजामध्ये कोणत्याही बाबतीत अन्याय होत असेल तर मी त्यासाठी माझी खासदारकी आणि मी स्वतः रस्त्यावर उभं टाकून तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत संघर्ष करायला तयार आहे. खरं तर हे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बघितल्याच्या नंतर एक प्रकारचं स्फूर्ती माझ्या मनामध्ये आली आणि ही स्फूर्ती मला असं वाटते की या ठिकाणच्या मुखेड तालुक्यातल्या लोकांनी घेऊन आज या ठिकाणी आमच्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये ज्या प्रकारचं अंजन घातलेलं आहे ते मी तुम्हाला माझा साष्टांग दंडवत आहे. आणि विशेष साष्टांग दंडवत म्हणजे माझ्या या सर्व शिवाचार्यांना आहे. कारण सिद्धदयाळ स्वामी बेटमोगरेकर महाराज, विरूपाक्ष महाराज यांची मी क्लिप बघत होतो. या ठिकाणी बेटमोगरेकर महाराजांची क्लिप पाहत होतो. त्यांनी स्वतःहून ज्या ज्या पद्धतीने महाराज रेल्वेमध्ये गेले, खरं तर हे महाराजांचं काम नाही, हे काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे. महाराजांनी शिवाचार्यांनी या विषयासाठी स्वतःचं सगळं योगदान दिलं, स्वतःचं समर्पण दिलं. त्या शिवाचार्यांना आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये यांचं अभिवादन केलं पाहिजे. मी आज खरं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर काय बोलावं आणि काय बोलू नये असं माझ्या मनामध्ये होतं. कारण हा कार्यक्रम पूर्णपणे नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम समाजाचा कार्यक्रम आहे. खरं तर या ठिकाणी मुखेड या भागामध्ये मुखेडच्या लोकांनी आजूबाजूच्या तालुक्यातल्या आमच्या सर्व लोकांना बोलावलेलं आहे. माझ्या आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करायची आहे. तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या आजूबाजूच्या तालुक्यातल्या तरुणांनी, या आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या समाज बांधवांनी या मुखेड तालुक्यातल्या या स्मारक समितीच्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या आदर्शाच्या माध्यमातून पुढची वाट आपण निश्चित केली पाहिजे. तरच आपलं टार्गेट भविष्यामध्ये ठरेल. सगळं धोंडे सरांनी करावं, सगळंच रामदास पाटलांनी करावं, सगळंच गुणवंत पाटलांनी करावं, सगळंच आमच्या डॉक्टर दापकेकरांनी करावं, उपस्थित समितीने करावं. आम्ही काय केलं पाहिजे? मी काय केलं पाहिजे? माझं काय कर्तव्य आहे? मुखेडकरांनी स्वतःच्या घरातला आडका टाकला, मुखेडकरांनी स्वतःच्या घरातल्या सगळ्या गोष्टी टाकल्या, मुखेडकरांनी अनेक गोष्टी केल्या. माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे, या नांदेड जिल्ह्यातला समाज एकत्र तर झाला, परंतु एक समर्पित भावना या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी आपापच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की नुसतं बसवेश्वराचा पुतळा उभारणं हे प्रतीक आहे. हे बसवेश्वराच्या पुतळ्याच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टर उच्चेकर आणि बाकी सगळ्या लोकांनी सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या एकत्र करण्याची तुम्हाला दिशा दिलेली आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना मला एक हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे. मी माझा लेखाजोखा धोंडे सर आपल्या सगळ्यांच्या समोर गेल्या 1.5 वर्षामध्ये मी कुठे कुठे काय काय केलं हे सांगण्याचे आता हे व्यासपीठ नाही, कारण लोक सगळे कंटाळलेले आहेत. आपण यावेळेस बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाबद्दल बोलू शकतो. आपण तुम्ही आम्ही केलेल्या प्रयत्नासाठी ज्या स्मशानभूमीचा विषय तो देखील आपण या ठिकाणी मांडू शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतला विषय मांडू शकतो. तुम्ही मला अनुभव मंडपमचा दिलेला जो टास्क आहे तो देखील टास्क पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या पद्धतीने संसदेमध्ये एक प्रकारे जो संसदपटू चांगल्या पद्धतीने काम करेल त्याला जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या नावाने त्यांना पुरस्कार दिला पाहिजे, अशा प्रकारचा देखील ठराव आम्ही संसदेमध्ये केलेला आहे. अशा प्रकारची समाजाशी संबंधित असलेली अनेक कामं आहेत.
धर्मांध शक्तीनं ज्या ज्या ठिकाणी आमच्या वीरशैव लिंगायत बांधवांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेले आहेत ते अतिक्रमण काढण्याचे कामं केलेले आहेत. ज्या ज्या प्रकारे गोरगरीब लिंगायत समाज हा पिचला गेलेला आहे. नांदेडमधल्या स्मशानभूमी धोंडेसर त्या दिवशी तुमच्या शिवा संघटनेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सांगितलं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने वरळीची स्मशानभूमी आहे, तुम्ही एक वर्षभरानंतर या नांदेड शहरामधल्या 3 स्मशानभूमी आम्ही वरळीच्या स्मशानभूमीच्या धर्तीवरती बाकीच्या सर्व लोकांनी येऊन त्याचा आदर्श पाळावा अशा पद्धतीची स्मशानभूमी नांदेडच्या 3 ठिकाणी आम्ही उभारण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या फंडातून 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्चून ते बनवायला लागलेलो आहे. बघण्यासाठी या कशा पद्धतीने ती स्मशानभूमी जागली पाहिजे, आमचा स्वाभिमान जागला पाहिजे. लिंगायत समाजासाठी वीरशैव भवन प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. लिंगायत समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या वीरशैव भवनाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणचे विवाह सोहळे झाले पाहिजेत, गोरगरिबांचे लग्न झाले पाहिजेत. यासाठी देखील आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. मला या ठिकाणी सर्व शिवाचार्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. एक फक्त सांगायचं आहे, शिवाचार्यांचं यासाठी अभिनंदन करायचं आहे की आमचा समाज एकवटण्याचं काम शिवाचार्यांनी केलेलं आहे. आमच्या समाजाला एकत्र आणण्याचं काम शिवाचार्यांनी केलेलं आहे. आमच्या समाजाला दिशा देण्याचं काम शिवाचार्यांनी केलेलं आहे. मग आम्ही शिवाचार्यांना काय दिलं पाहिजे? आमच्या शिवाचार्यांना संरक्षण पण मिळालं पाहिजे. आमच्या शिवाचार्यांच्या मठमंदिरांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे. आमच्या शिवाचार्यांच्या पाठीमागं ताकदीनं आपण सगळेजण उभं टाकलं पाहिजे. कारण हे शिवाचार्य आपल्या आपल्या भागामध्ये संस्काराचं काम करतात, आपल्या आपल्या भागामध्ये दीक्षा देण्याचं काम करतात, आमच्या तरुण तरुणींना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मदत करण्याचं काम करतात. नुसतं त्यांच्या पाया पडायचं आणि दक्षिणा देऊन पुढे सरकायचं एवढ्यापुरतं आपण सीमित नाही आहोत. आपला हा लिंगायत समाज पूर्णपणे शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून, गोरगरिबांना उत्कर्ष करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तमलुरकर महाराज आहेत, बेटमोगरेकर महाराज आहेत, आमचे मुखेडचे महाराज आहेत. यांनी देखील या ठिकाणी अनेक वेगळ्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून या समाजाला एक प्रकारे गौरवान्वित महसूस करण्याचं काम केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम जे असेल, ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरू काशी महास्वामीजी यांनी हिंदुस्थानभर नव्हे, संपूर्ण देशभर नव्हे तर वेगवेगळ्या देशामध्ये देखील एक प्रकारे वीरशैव लिंगायत समाजाचा एक संस्काराचा पायंडा पाडलेला आहे. मी काशी जगद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो की ज्यावेळेस त्या काशीच्या मठामध्ये जेव्हा मी गेलो त्या हजारो लोक अन्नदानाच्या लाभापासून, निवासाच्या लाभापासून, शिक्षणापासून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. आणि काशी महास्वामीजींना मी क्षमा मागतो. सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी जो शब्द दिला होता तो शब्द आज मी या ठिकाणी पूर्ण करीत आहे. त्यांनी ज्या पाठशाळेमधल्या विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती देण्याची जी घोषणा केली होती, महाराज उद्या सकाळी तो ड्राफ्ट कलेक्टरच्या माध्यमातून काशीच्या वाराणसीच्या मठाच्या ट्रस्टमध्ये तो उद्या जाणार आहे. तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आज मी या ठिकाणी त्याची घोषणा करीत आहे. आल्याबरोबरच महाराजांची मी माफी मागितली की जे जे काही तुमचे गुरुकुलातले जे विद्यार्थी आहेत त्यांना संस्काराचं जे काम आहे त्या संस्कार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जे तुम्ही देता आणि ज्या ज्या पद्धतीने तो करता, तर आम्ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमचं देखील कर्तव्य आहे. खरं तर आज या ठिकाणी हे सगळं बोलण्याची गरज नाही. मला परत एकदा मुखेडच्या या नागरी समितीचं मनापासून अभिनंदन करतो. बाकी बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. सगळ्या समाजातला मतभेद, आपापसातले सगळे एकमेकांमधले द्वेष सगळे बाजूला येऊन आपण सगळ्यांनी ताकदीनं एकत्र यावं आणि समाज एक संघ ठेवावा. एका दिशेनं आपण गेलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे, सामाजिक दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे. आणि विशेष आभार या संस्थेचे, ज्या संस्थेनं ही जागा दिली, निस्वार्थ भावनेनं जागा दिली, त्या संस्थेच्या संचालक मंडळाचं देखील आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण माझं पार्ट 2चं काम, व्यंकट पाटील, पार्ट 2चं काम माझं तुमच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे सुशोभीकरण जे करायचं असेल, धोंडे सर तुम्ही देखील साक्षीदार आहात. मध्ये दोघं राहा, म्हणजे मी बरोबर मला तुमचा आकोडा राहील. आणि यांचं सुशोभीकरणाचं काम मी जेवढे लागले तेवढे पैसे चांडोळकर साहेब या ठिकाणी महास्वामीजीच्या साक्षीने सांगतो की सुशोभीकरणाचं काम खासदार म्हणून डॉक्टर अजित गोपछडे आज ठिकाणी घेतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय भारत, शिवशरणार्थ.